नमस्कार. डिसेंबर 2021 मध्ये होणारी परीक्षा म्हणजे नोव्हेंबर एक्झाम इव्हेंट याच्यासाठी हे संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे आहेत. अर्थातच ते पुढच्याही परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. तर या परीक्षेसाठीचे महत्त्वाचे 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, गुगल ड्राईव्हमध्ये संग्रहित असलेले तुमचे डॉक्युमेंट्स आणि फाईल्स प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. चूक की बरोबर? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर. गुगल ड्राईव्हमध्ये संग्रहित असलेले आपले जे डॉक्युमेंट्स असतात आणि फाईल्स असतात ते आपल्याला परत मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी सेकंडरी स्टोरेजचे गुणविशेष कोणते? पुढीलपैकी सेकंडरी स्टोरेजचे गुणविशेष कोणते असा हा प्रश्न आहे. मीडिया, कॅपॅसिटी, ऍक्सेस स्पीड आणि वरीलपैकी सर्व. तर सेकंडरी स्टोरेजचे जे गुणविशेष आहेत ते सगळेच आहेत. मीडिया, कॅपॅसिटी, ऍक्सेस स्पीड हे तीनही जे गुणवैशिष्ट्य आहेत ते सेकंडरी स्टोरेजचे गुणविशेष आहेत. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे प्रतिमांना डिस्कवर किंवा तिच्या मेमरीमध्ये डिजिटली रेकॉर्ड करते. ऑप्शन आहे डिजिटल कॅमेरा, डिजिटल मॉनिटर, डिजिटल प्रिंटर आणि डिजिटल माऊस. तर याचं उत्तर आहे डिजिटल कॅमेरा. डिजिटल कॅमेरा हे प्रतिमांना डिस्कवर किंवा तिच्या मेमरीमध्ये डिजिटली रेकॉर्ड करतं. चौथा प्रश्न, डॅश डॅश हे एखाद्या स्टोरेज डिव्हाइसला डेटा व प्रोग्राम्स परत मिळवण्यासाठी म्हणजे रिट्राईव्ह करण्यासाठी लागणारा वेळ मोजतं. मीडिया, कॅपॅसिटी, ऍक्सेस स्पीड आणि स्टोरेज डिव्हाइस. तर याचं उत्तर आहे ऍक्सेस स्पीड. ऍक्सेस स्पीड म्हणजे एखाद्या स्टोरेज डिव्हाइसला डेटा आणि प्रोग्राम्स परत मिळवण्यासाठी अर्थात रिट्राईव्ह करण्यासाठी लागणारा वेळ. पुढचा प्रश्न आहे, इंटरनेटद्वारे संदेश आणि इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. ईमेल, वर्डपॅड, शॉपिंग आणि सीपीयू हे 4 ऑप्शन्स आहेत आणि याचं उत्तर आहे ईमेल. इंटरनेटद्वारे संदेश आणि इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ईमेलचा वापर केला जातो. प्रश्न 6वा, कंट्रोल की सारख्या कीज ज्या दुसऱ्या कीज सोबत एकत्र येऊन कृती करतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. कॉम्बिनेशन कीज, रोलर बॉल, वायरलेस माऊस आणि आउटपुट हे 4 पर्याय आहेत. तर याचं उत्तर आहे कॉम्बिनेशन कीज. कंट्रोल की सारख्या कीज ज्या दुसऱ्या कीज सोबत एकत्र येऊन कृती करतात त्यांना कॉम्बिनेशन कीज असे म्हणतात. प्रश्न 7वा, कॅरेक्टर आणि मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस म्हणजे असे स्कॅनर्स असतात जे वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टर्स आणि मार्क्स ओळखू शकतात. चूक की बरोबर? आणि याचं उत्तर आहे बरोबर. कॅरेक्टर आणि मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस म्हणजे स्कॅनर्स असतात जे वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टर्स आणि मार्क्स ओळखू शकतात. प्रश्न 8वा, युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्कॅनर वापरतात? OCR, फ्लॅटबेड, MICR आणि बारकोड रीडर हे 4 पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे बारकोड रीडर. प्रश्न 9वा, उत्पादनाच्या कंटेनरवर छापलेले कोड्स स्कॅन करण्यासाठी सुपर मार्केटमध्ये डॅश डॅश प्रकारचे कोड रीडर्स वापरले जातात. प्रतिमा, बारकोड, बिट आणि पिक्सेल हे 4 पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे बारकोड. प्रश्न पुढचा, व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम कॉम्प्युटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी आणि डॉक्युमेंट्स निर्माण करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात. पर्याय चूक बरोबर आणि याचं उत्तर आहे बरोबर. व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम्स कॉम्प्युटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी आणि डॉक्युमेंट्स निर्माण करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात. ही गोष्ट बरोबर आहे. प्रश्न 11वा, ASCII, EBCDIC आणि युनिकोड या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत. चूक की बरोबर? आणि याचं उत्तर आहे बरोबर. ASCII आणि ABCDIC आणि युनिकोड या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत. प्रश्न 12वा, कंपनी X ही इंटरनेटचा वापर करून कंपनी Y ला माल विकत आहे. तर हे कोणत्या प्रकारचा ई कॉमर्स करत आहे? आणि पर्याय आहे कस्टमर टू कस्टमर, बिझनेस टू कस्टमर, बिझनेस टू बिझनेस आणि यापैकी एकही नाही. या 4 पर्यायांपैकी उत्तर आहे बिझनेस टू बिझनेस. एक कंपनी जर दुसऱ्या कंपनीला माल विकत असेल ई कॉमर्सचा वापर करून तर त्याला बिझनेस टू बिझनेस असं म्हणतात. प्रश्न 13वा, कोणती सेवा पृथ्वीचे 3D दृश्य दाखवते? पृथ्वीचं 3D दृश्य दाखवणाऱ्या कोणत्या सेवा आहेत? याच्यासाठी पर्याय आहे विकिपीडिया, स्काईप, गुगल अर्थ आणि यापैकी कोणतंही नाही आणि याचं उत्तर आहे गुगल अर्थ. प्रश्न 14वा, कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कम्प्युटरला जोडले जाऊ शकतात. चूक बरोबर? याचं उत्तर आहे बरोबर.
कागदावर आउटपुट मिळवण्यासाठी प्रिंटरचा वापर केला जातो. कम्प्युटरला प्रिंटर जोडले जातात. प्रश्न 15वा. मॉनिटरचं प्राथमिक कार्य म्हणजे वापरकर्त्यासाठी माहिती प्रदर्शित करणं हे आहे. बरोबर? चूक. याचं उत्तर आहे बरोबर. मॉनिटरचं जे प्राथमिक कार्य आहे ते म्हणजे युजरसाठी म्हणजे वापरकर्त्यासाठी माहिती प्रदर्शित करणं हे आहे. प्रश्न 16वा. अधिक प्रमाणात वापरली जाणारी ऑडिओ आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे स्पीकर, माऊस, हेडफोन, माईक. याचं उत्तर आहे स्पीकर. मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा आउटपुट डिव्हाइस म्हणजे स्पीकर आहे. प्रश्न 17वा. कीबोर्डवरील की जसे की कॅप्स लॉक जी एखादी वैशिष्ट्य चालू किंवा बंद करते तिला डॅश डॅश असे म्हणतात. याचं उत्तर आहे याच्या उत्तरासाठी पर्याय आहेत कॉम्बिनेशन कीज, टॉगल कीज, स्पेशल पर्पज कीज आणि फंक्शन कीज. आणि याचं उत्तर आहे टॉगल कीज. कीबोर्डवरील की जसे की कॅप्स लॉक जी एखादी वैशिष्ट्य चालू किंवा बंद करते तिला टॉगल कीज असं म्हणतात. कॅप्स लॉक, नम लॉक या त्या कीज आहेत. प्रश्न 18वा. संगणकावरील कोणतीही वर्ड किंवा एक्सेल फाईल प्रिंट केल्यास त्या प्रिंट आउटला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय आहे फाईल कॉपी, सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी आणि युजर कॉपी. आणि याचं उत्तर आहे हार्ड कॉपी. ज्यावेळेस आपण प्रिंट आउट काढतो त्या प्रिंट आउटला हार्ड कॉपी असे म्हणतात आणि जे आपल्याला मॉनिटरवर दिसते त्याला सॉफ्ट कॉपी असं म्हणतात. प्रश्न 19वा. इंकजेट, लेझर आणि थर्मल हे डॅश डॅशचे सर्वसामान्य प्रकार आहेत. तर हे प्रकार कशाचे आहेत? मॉनिटर्स, कीबोर्ड, प्रिंटर की माऊस. तर हे सर्व जे प्रकार आहेत हे आहेत अर्थातच प्रिंटरचे. प्रश्न पुढचा 20 क्रमांकाचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही? बघा ह्याचे पर्याय आहेत कॅप्स लॉक, नम लॉक, स्क्रोल लॉक आणि कंट्रोल. तर यापैकी कॅप्स लॉक, नम लॉक, स्क्रोल लॉक या 3 टॉगल कीज आहेत आणि कंट्रोल ही टॉगल की नाहीये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे कंट्रोल. प्रश्न 21वा. डॅश डॅशचा वापर वेब पेजेस बघण्यासाठी होतो. रिसायकल बिन, इनबॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर आणि नेटवर्क नेबरहूड. तर याचं उत्तर आहे इंटरनेट एक्सप्लोरर. इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राउझर आहे आणि या ब्राउझरचा उपयोग वेब पेजेस बघण्यासाठी होतो. प्रश्न 22वा. उपकरण जे प्रामुख्याने डेस्कटॉपवर रोल करता येते आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या कर्सरला मार्गदर्शन करते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. इंकजेट प्रिंटर, माऊस, पारंपरिक कीबोर्ड आणि स्कॅनिंग डिव्हाइस असे हे पर्याय आहेत. 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे माऊस. तर माऊस हे उपकरण कर्सरला मार्गदर्शन करतं. प्रश्न 23वा. फ्लॅट बेड आणि पोर्टेबल हे डॅश डॅशचे 2 प्रकार आहेत. ऑप्टिकल स्कॅनर्स, ऑप्टिकल माऊस, वेबकॅम, मॉनिटर्स. आणि याचं उत्तर आहे ऑप्टिकल स्कॅनर्स. फ्लॅट बेड आणि पोर्टेबल हे ऑप्टिकल स्कॅनर्सचे 2 प्रकार आहेत. प्रश्न 24वा. .gov, .edu, .com आणि .net या एक्सटेन्शन्सला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय आहे DNS, ईमेल टार्गेट्स, डोमेन कोड्स आणि मेल टू ॲड्रेसेस. तर याचं उत्तर आहे डोमेन कोड्स. .gov, .edu, .com, .net हे जे एक्सटेन्शन्स आहेत वेबसाईटच्या ॲड्रेस मधले याला डोमेन कोड्स असे म्हणतात. डॅश डॅश याचा व डॅश डॅश याचा वापर करून वर्ल्ड वाईड वेबवर एका विशिष्ट विषयावर माहिती शोधता येते. पर्याय आहे गोफर्स, फिडोज, स्कॅनर्स, सर्च इंजिन इंडेक्सेस आणि ब्राउझर्स आणि लर्कर्स. तर याचं उत्तर आहे सर्च इंजिन्स. सर्च इंजिन्स आणि इंडेक्सेस याचा वापर करून आपण वर्ल्ड वाईडवर एखाद्या विशिष्ट विषयावर माहिती शोधू शकतो. प्रश्न 26वा. स्टायलस ही एक पेन सारखी डिव्हाइस असून सर्वसामान्य टॅबलेट्स आणि स्मार्टफोन्स मध्ये वापरली जातात. चूक की बरोबर? तर याचं उत्तर आहे बरोबर. स्टायलस ही पेन सारखी डिव्हाइसेस असतात आणि जी सर्वसामान्यतः टॅबलेट्स आणि स्मार्टफोन मध्ये वापरली जातात. प्रश्न 27वा. प्रत्येक पिक्सेल मधील अंतर डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. डॉट पिच, रिफ्रेश रेट, रिझोल्यूशन आणि वर्ड साईज हे 4 पर्यायाने उत्तर आहे डॉट पिच. पिक्सेल मधील अंतराला डॉट पिच असं म्हणतात. प्रश्न 28वा. धनादेश आणि ठेवीच्या पावत्या त्यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये डॅश डॅश या रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो. पर्याय आहे MICR, OCR, OMR आणि CPU. आणि याचं उत्तर आहे MICR. धनादेश आणि ठेवीच्या पावत्या यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये MICR या रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो. प्रश्न 29वा. .com मधून कुठल्या प्रकारच्या संकेतस्थळाचा संबोध होतो? .com हे कुठल्या प्रकारचं संकेतस्थळ असतं? कमर्शियल,
की कॉम्प्लेक्स, की कंपनी, की प्रोटोकॉल? तर याचं उत्तर आहे commercial.com, अर्थात कमर्शियल या प्रकारच्या संकेतस्थळांचा म्हणजे वेबसाईटचा संबोध याच्यातून होतो. प्रश्न पुढचा, डॅश डॅश हे सोडल्यास प्रिंटरचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. लेझर, इंकजेट, थर्मल आणि ऑटोमॅटिक यापैकी कोणता प्रकार हा प्रिंटरचा प्रकार नाही? तर याचं उत्तर आहे ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक हा प्रिंटरचा प्रकार नाहीये. वरील जे 3 प्रकार आहेत लेझर, इंकजेट आणि थर्मल हे प्रिंटरचे प्रकार आहेत. प्रश्न 31वा, HTML ही वेब प्रदर्शित करण्यासाठी वापरली जाणारी एक मार्कअप लँग्वेज आहे. चूक की बरोबर? याचं उत्तर आहे बरोबर. HTML अर्थात हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज ही वेब प्रदर्शित करण्यासाठी वापरली जाणारी एक मार्कअप लँग्वेज आहे. प्रश्न 32वा, MFDs चा उपयोग रेकॉर्ड केलेले आवाज ग्रहण करण्यासाठी तसेच परत ऐकण्यासाठी म्हणजे प्लेबॅक करण्यासाठी होतो. चूक की बरोबर? याचं उत्तर आहे चूक. प्रश्न 32 संपला. 33वा प्रश्न, www.mkcl.org यासारखा ऍड्रेस तुम्ही टाईप करता तेव्हा यामध्ये .org चा अर्थ काय असतो? ओरिजिनल वेबसाईट, कमर्शियल वेबसाईट, ऑर्गनायझेशन वेबसाईट आणि एज्युकेशन वेबसाईट या 4 पैकी ऑर्गनायझेशन वेबसाईट असा त्याचा अर्थ आहे. .org चा अर्थ आहे ऑर्गनायझेशन वेबसाईट. पुढचा प्रश्न, तुमच्या पुस्तकात नेहमी वापरल्या जाणाऱ्या स्टोरेजचे जे 3 पर्याय आहेत त्यापैकी कोणकोणते आहेत जे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये शिकलेला आहात? सॉलिड स्टेट, SMPS, ऑप्टिकल डिस्क, हार्ड डिस्क. ह्यापैकी उत्तर आहे SMPS. SMPS हे स्टोरेज डिव्हाइस नाहीये. SMPS हे पॉवर युनिट आहे आणि सॉलिड स्टेट ड्राईव्ह, ऑप्टिकल डिस्क आणि हार्ड डिस्क हे स्टोरेज डिव्हाइसेस आहेत. प्रश्न पुढचा, डॅश डॅश म्हणजे इंटरनेटवरून माहिती आणि संदेश पाठवण्यासाठीच्या नियमांचा एक संच आहे. डॅश डॅश म्हणजे इंटरनेटवरून माहिती आणि संदेश पाठवण्यासाठीच्या नियमांचा एक संच आहे. पर्याय आहे प्रोटोकॉल, ISP, HTML आणि ॲपलेट. तर याचं उत्तर आहे प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे इंटरनेटवरून माहिती आणि संदेश पाठवण्यासाठीच्या नियमांचा संच. प्रश्न पुढचा, इंटरनेटवरील माहिती ही लहान लहान तुकड्यांमध्ये विभागलेली असते त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. ईमेल फॉर्म, मेसेजेस, PPPS आणि पॅकेट्स. याचं उत्तर आहे पॅकेट्स. इंटरनेटवरील माहिती लहान लहान तुकड्यांमध्ये विभागलेली असते ज्यांना पॅकेट्स असे म्हणतात. प्रश्न पुढचा 37वा, तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक वेब पेज तयार करायचे आहे. त्याकरता डॅश डॅश या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेब पेजेस तयार करू शकता. जावास्क्रिप्ट, प्रोटोकॉल, मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस की डोमेन कोड? त्याचं उत्तर आहे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून आपण वेब पेजेस तयार करू शकतो. प्रश्न पुढचा 38वा प्रश्न, बहुतांश पर्सनल कम्प्युटर सिस्टीम मध्ये CPU एका चिपवर समाविष्ट असतो ज्याला डॅश डॅश असे म्हणतात. सेमीकंडक्टर, ALU, मायक्रो प्रोसेसर आणि कंट्रोल युनिट हे 4 पर्याय आहेत. यापैकी योग्य पर्याय आहे मायक्रो प्रोसेसर. कम्प्युटर सिस्टीम मध्ये CPU ज्या चिपवर समाविष्ट असतो त्याला मायक्रो प्रोसेसर असे म्हणतात. प्रश्न पुढचा, इंटरनेट कम्युनिकेशनचे सर्वात लोकप्रिय असलेले 3 प्रकार ईमेल, मेसेजिंग व सोशल नेटवर्किंग हे आहेत. चूक की बरोबर? याचं उत्तर आहे बरोबर. इंटरनेट कम्युनिकेशनचे सर्वात जास्त लोकप्रिय असलेले प्रकार म्हणजे ईमेल, मेसेज आणि सोशल नेटवर्किंग. प्रश्न पुढचा, इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गोष्टी खरेदी करू शकता. बरोबर की चूक? अर्थातच बरोबर. इंटरनेटचा वापर करून आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो. प्रश्न पुढचा 41 क्रमांकाचा प्रश्न आहे, इंटरनेटचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. इंटरनेटचे पुढील फायदे आहेत ऑनलाईन खरेदी, ईमेल पाठवणे, ई लर्निंग की सर्व? याचं उत्तर आहे यापैकी सर्व. ऑनलाईन खरेदी आपण इंटरनेटचा वापर करून करू शकतो, ईमेल पाठवू शकतो, ई लर्निंग करू शकतो, या 3ही गोष्टी करू शकतो म्हणून पर्याय आहे सर्व. प्रश्न 42वा, IM चे पूर्ण रूप म्हणजे इन्फ्रारेड मेसेज आहे. बरोबर की चूक? तर याचं उत्तर आहे चूक. IM याचा फुल फॉर्म इन्फ्रारेड मेसेज असा नाही. प्रश्न 43वा, कॉम्प्युटर्समध्ये
डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या नियमांना डॅश डॅश असे म्हणतात. डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी जे नियम असतात कम्प्युटरमध्ये त्या नियमांना काय म्हणतात? पर्याय आहे प्रोग्राम्स, दुसरा पर्याय प्रोटोकॉल, तिसरा प्रोसिजर्स आणि चौथा पर्याय आहे हायपरलिंक्स. आणि याचं उत्तर आहे प्रोटोकॉल. कम्प्युटरमध्ये हे डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी जे नियम असतात त्यांना प्रोटोकॉल असे म्हणतात. प्रश्न 44वा. गुगल क्रोम हा डॅश डॅश आहे. गुगल क्रोम काय आहे? युटिलिटी प्रोग्राम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ब्राउझर आहे की वेब ऑथरिंग प्रोग्राम आहे? तर याचं उत्तर आहे ब्राउझर आहे. गुगल क्रोम हा एक ब्राउझर आहे. प्रश्न 45वा. कीवर्डच्या मदतीने डेटा शोधण्यासाठी मदत करणाऱ्या वेबसाईट्सना डॅश डॅश असे म्हणतात. चॅट इंजिन, राउटर्स, वेब सर्व्हर्स की सर्च इंजिन्स? कीवर्डच्या मदतीने डेटा शोधण्यासाठी मदत करणाऱ्या वेबसाईटला सर्च इंजिन असे म्हणतात. पुढचा प्रश्न. ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे इंटरनेटवरून व्हॉइस मेसेजेस पाठवणं, चूक की बरोबर? याचं उत्तर आहे चूक. ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे इंटरनेटवरून व्हॉइस मेसेजेस पाठवणे असं नाही, म्हणून याचं उत्तर आहे चूक. प्रश्न 47वा. केबल्सने कनेक्ट केलेले कॉम्प्युटर नेटवर्क सहसा लहान क्षेत्रात म्हणजे एका इमारतीच्या आत, याचा अर्थ काय होतो? लिटल एरिया नेटवर्क, लोकल एरिया नेटवर्क, लिमिटेड एरिया नेटवर्क की लार्ज एरिया नेटवर्क? आणि याचं उत्तर आहे लोकल एरिया नेटवर्क, लॅन. 48वा प्रश्न. कोणत्याही वेबसाईट्सना नेव्हिगेट करण्यासाठी युजरला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर एंटर करावा लागतो म्हणजे URL एंटर करावा लागतो, बरोबर की चूक? याचं उत्तर आहे बरोबर. कुठल्याही वेबसाईट्सला नेव्हिगेट करण्यासाठी युजरला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, याला शॉर्ट फॉर्म आहे याचा URL एंटर करावा लागतो, बरोबर. प्रश्न 49वा. www चा लॉंग फॉर्म डॅश डॅश हा आहे. पर्याय आहे वाईड वाउंड वर्ल्ड, वाईड वर्ल्ड वेब, वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वाई वेब. तर याचं उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब. www चा लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. प्रश्न 50वा. या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. डॅश डॅश जेवढी जास्त असेल तेवढे निर्माण झालेल्या प्रतिमांचा दर्जा उत्तम असेल. पर्याय आहे उंची, DPI, वेग आणि ऍस्पेक्ट रेशो. तर याचं उत्तर आहे DPI. DPI जेवढी जास्त असेल तेवढे निर्माण झालेल्या प्रतिमांचा दर्जा उत्तम असेल. तर हे होते 50 महत्वाचे प्रश्न उत्तर. याच्यातले काही प्रश्न या परीक्षेला विचारले जाऊ शकतात. महत्वाचे हे संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. याच्यातले अनेक प्रश्न याच्या पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि ते डिसेंबर 2021च्या परीक्षेत पण विचारले जाऊ शकतात आणि याच्या पुढील परीक्षांमध्ये पण विचारले जाऊ शकतात. तर थँक्यू आणि तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा. धन्यवाद.